हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा वेगळ्या डिझाईनची आयडिया हवी असते, तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. ऍक्च्युली हा प्लेन ब्लाऊज पीस आहे आणि बऱ्याचदा प्लेन ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीने डिझाईन बनवावी हे सुचत नाही, तर आजची डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता. सो बघा, सगळ्यात आधी ते बघू शकतात की खरं तर आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल. तर बघा, मग याची ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 5.5 इंचाचे शोल्डर टाकलेला आहे आणि 2.5 इंच गळा रुंदी. एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तर इथे 8 अधिक 1.5 असं टोटल 9.5ला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. सो बघा, मग सगळ्यात आधी आता आपण याच्या जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत. तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे 10 गळा आहे आणि म्हणजे 9.5 आहे आणि अर्धा इंच मार्जिन असं टोटल झालं 10. तर 10ला आपण मार्किंग करून घेतली. 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग सुद्धा इथे करायची आहे आणि वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी 2.5 इंच गळरुंदीची मार्किंग केलेली आहे. तर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ही लाईन ड्रॉ करून इथे हे बॉक्सेस ड्रॉ करून घ्यायचं आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करून हा छोटासा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यावा लागतो. आता यानंतर तुमचा जो काही गळा असेल तर त्याची मार्किंग तुम्ही इथे करू शकता. तर खरं तर आजची जी काही डिझाईन आहे तर ती सिंपल गोल गळ्यावर आपण बनवणार आहोत. सो क्रॉसमध्ये मी 1 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि इथून जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग करते. तुम्हाला जर अजून थोडा खालच्या साईडनी डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, पण एवढ्या सुद्धा सफिशियंट आहे, कारण की शिवल्यानंतर तो भरपूर सारा स्प्रेड होतोच, त्याच्यामुळे फिटिंगला नक्कीच व्यवस्थित बसतो सुद्धा. आता ही आपली झालेली आहे परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग. सो आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. कॅनव्हास पेपर न यूज करता झटपट तयार होणारी गोल गळ्यावरची ही खरं तर डिझाईन आहे. ऍक्च्युली बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी असते आणि आपल्याला ही सुचत नाही ती कस्टमरला डिझाईनची आयडिया कशी द्यावी, तर ही आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकता. सो बघा, मग फायनली इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. तर आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी ब्लाऊजचा बॅक पार्ट मी सरळ ठेवला, त्यावर कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवला. सेंटरला एक पिन लावलेली आहे. दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा पिन लावायची आहे, जेणेकरून स्टिच करताना गळा रुंदी स्प्रेड व्हायला नको आणि आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा नको यासाठी. सो बघा, मग मी एकदा चेक करून घेतलं आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. ही टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता याची जर मार्जिन थोडी जरी कमी जास्त झाली ना तर गळ्याचा शेप तसाच येणार आहे. आणि आता कॅनव्हास पेपर न यूज करता आपण हा गळा बनवतोय, तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की गळ्याच्या साईडने व्यवस्थित एकसारखी टीप यायला पाहिजे. तर मी इथे टीप मारून घेतली. त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी, गळापट्टी असं काहीही लावण्याची गरज सुद्धा
पडत नाही. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही कमरेच्या साईडला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायची गरज नाहीये, जेवढं अस्तर आहे तेवढंच आपल्याला इथे हे घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये फोल्ड व्हावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने छोटे मोठे कट्स मारावे लागतात. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. सरळ करताना तो अजिबात खेचायचा नाहीये, एकदम अलगद व्यवस्थित तो सेट करून घ्यायचा आहे कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने सुद्धा. आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा हातला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण गळ्याची फिनिशिंग खूप गरजेचं असतं. आणि मी नेहमीच सांगते की काही पण असो ड्रेस ब्लाऊज ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करायची सवय लावायची. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेताच आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात सुद्धा येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच आपल्या इथे फिनिशिंग सहित प्रॉपर रेडी होत आहे. सो बघा मग किती छान प्रॉपर असं आपलं हे रेडी झालेलं आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. फक्त एवढंच आहे की जोडताना गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करू. परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. सो बघा मग परफेक्ट असा बॅक पार्ट आपला फायनली इथे रेडी झालेला आहे, तो सुद्धा मस्त असं फिनिशिंग आहे. त्यानंतर बघा मी ह्या पद्धतीने घडी घातली आणि सेंटर पॉईंटची चॉकच्या साह्याने एक मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा ही लाईन मी ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर आता इथून 1-1 इंचाच्या मार्किंग करायची आहे आपल्याला. 3 मार्किंग केल्या आणि गळ्याच्या खाली सुद्धा डिस्टन्स ठेवलेला आहे. त्यानंतर आडवं सुद्धा आपल्याला सेंटर पासून 1.5 इंच अलीकडे आणि पलीकडे अशा मार्किंग करून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर हे पॉइंट सुद्धा पट्टीने आपण ड्रॉ करून ही लाईन घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग ह्या 3 लाईन आपण इथे ड्रॉ केलेल्या आहे. आता यानंतर पुढे काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगतेच, पण मी ही लाईन सुद्धा ड्रॉ केली जेणेकरून पुढचं स्टिच करणं इझी जावं खरं तर यासाठी. आणि बघा हा शेप मी इथे ड्रॉ केलेला आहे खरं तर, आणि हा शेप आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा पाहिजे नाही, त्यामुळे मी या पद्धतीने फोल्ड केलं, अलगद अलगद प्रेस केलं. बघा फेंट मार्किंग झाली तर चॉकच्या सहाय्याने आपण ती डार्क करून घेऊया, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपल्या डिझाईन सेम व्हाव्यात, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, पण मी इथे गोल्डन बारीक अशी लेस घेतलेली आहे. त्याचबरोबर मॅचिंग धागा सुद्धा यूज करून घेतला आणि आता ही लेस आपण लावायला इथे सुरुवात करूयात. तर बघा बरोबर गळ्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस इथे लावायची आहे. सिंपल अशी लेस आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डिझायनर किंवा इथे कॉन्ट्रास्ट साडीला मॅच अशी सुद्धा एखादी लेस यूज करू शकतात, बट गोल्डन सुद्धा कुठल्याही साडीवर सहजच मॅच होते. सो त्यामुळे मग आपण इथे गोल्डन लेस लावून घेतलेली आहे. तसं जर का तुमच्या साडीमध्ये सिल्वर वर्क असेल तर तुम्ही सिल्वर सुद्धा लावू शकता. आता या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावून घ्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे आहेत. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती अजिबात वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. तर प्रॉपर फिनिशिंग सहित आपण गळ्याला लेस लावणे. आता पुढचे स्टेपच्या आधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात, कारण नंतर आपल्याला इथे टक्स टाकता येणार नाही. तर बघा मग मी सेंटर पासून 4.5 साईडला अर्धा आणि उभं 3.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. आता जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच आपल्याला या पद्धतीने तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. तिथे आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते लवकर खराब होणार नाही आणि तिथले शिलाई निघण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको खरं तर यासाठी.
सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंगचं आहेत. आपलं टक्स इथं परफेक्ट असं टाकून झालेले आहे. त्यानंतर आपण जी वरती लेस यूज केली ती आता आपल्याला ही जी काही आडवी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर तिथे लावून घ्यायची आहे. तर छोट्या छोट्या पीसेसमध्येच खरं तर आपल्याला ती लेस लावायची आहे. सो तिथे सुद्धा आपल्याला लेसला दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची आहे. खरं तर चारी साईडने म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण की आडवं सुद्धा उभं सुद्धा आपल्याला इथे टीप मारायची आहे. तर बघा ही एक लेस लावून घेतली. सेम त्याच पद्धतीने आता दोन्ही खाली जे काही लाईन ड्रॉ केलेल्या आहेत आपण त्यावर आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. एकदम काटोकाट लावायची आहे, बाहेर जाऊन देऊ नका, नाही तर मग आपली जी काही डिझाईन आपल्याला बनवायची आहे तर ती व्यवस्थित होणार नाही. सो बघा सेम त्याच पद्धतीने आता जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. आणि इथे सुद्धा आपण ही प्रॉपर छान अशी छोटीशी प्रॉपर फिनिशिंग सेट खरं तर लेस लावून घेतलेली आहे. एवढं आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. यानंतर आता आपल्याला जे काही साईडने आपण मार्किंग केलेली आहे तिथे सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. सो बघा मग मी आता इथून बरोबर स्टार्ट करते. आणि खरं तर ही डिझाईन ना म्हणजे ब्लाऊज रेडी झाल्यावर खूप छान दिसणार आहे आणि घातल्यावर तर अजून मस्त दिसणार आहे. झटपट एकदम साधी सिंपल सोपी कुणालाही सहज बनवता येईल अशी खरं तर ही डिझाईन आहे. सो बघा ही मार्किंग जशी केली होती ना तशी बरोबर आपण इथपर्यंत लावलं की खाली आपल्याला ती लेस लावायची आहे. फक्त ती लेस लावताना ज्या काही आडव्या लेस आपण लावलेल्या आहेत तर ते जे काही कडेचा पार्ट आहे ना तर तो ह्या लेसमध्ये दाबला जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची, जेणेकरून तिथून लेस आपली खराब होणार नाही. आणि बघा मग आपण ही पुन्हा कमरेला व्यवस्थित आडवी लावलेली आहे. आता ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप द्यायची आहे. म्हणजे मी मगाशीच बोलली त्या पद्धतीने लेस जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडनी टीप मारण्याची सवय लावून घ्यायची. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आणि शेप सहित आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेऊयात. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे लेस लावताना कानेकोपरे व्यवस्थित फोल्ड करायचे, कारण होतं काय की बऱ्याचदा अशी डिझाईनचा शेप वगैरे मस्त येतो पण ज्यावेळेस आपण लेस लावतो त्यावेळेस तो बिघडल्यासारखा दिसतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक सावकाश जिथे पाहिजे नाही तिथे लेस फोल्ड करत करत आपल्याला खरं तर लेस लावून घ्यायची असते, म्हणजे कुठल्याही शेपमध्ये लावायची असली तरी सुद्धा. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंगचे आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि आता इथे सुद्धा आपण दुसऱ्या साईडने टीप मारून घेऊयात. ऍक्च्युली तुमच्या लक्षात येईल की किती छान वेगळी युनिक लुक मधली आपली ही डिझाईन तयार होत आहे. आणि फायनली आता आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याला नॉट लावायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही नॉट इथे यूज करू शकतात, बट मी रेडीमेड गोल्डन कलरचे घेणार आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर आपल्याला सफिशियंट असतात. सो त्यामुळे मग मी 1 मीटर इथे कट करून घेते, म्हणजे अर्धा अर्धा इंच एका साईडनी येतं त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि यानंतर आता आपल्याला याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवून घ्यायचे आहे. खरं तर तुम्ही इथे रेडीमेड लटकन सुद्धा यूज करू शकतात. बाजारात भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे असतात किंवा फॅब्रिक पासून पण बनवू शकतात, जेणेकरून ते लाईफ टाईम टिकतात, ते लवकर खराब सुद्धा होत नाही. आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली मी इथे हे नॉट लावून घेते, दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये. आणि मी म्हटल्याप्रमाणे आता आपण इथे सिंपल फॅब्रिकचे लटकन बनवून घेऊयात. खरं तर लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. जर तुम्हाला छान असं डिझायनर वेगळ्या पद्धतीचं लटकन बनवायचं असेल तर तुम्ही इझिली ते व्हिडिओ बघून बनवू शकतात. खूप सोप्या पद्धतीने 10, 15, 5, 2 असे वेगवेगळे व्हिडिओज मी ऑलरेडी शेअर केलेले आहे. सो चॅनलवर जाऊन ते तुम्ही बघू शकता. कारण तर इथे आता आपण एकदम सिंपल असं त्रिकोणी लटकन बनवून घेतलेलं आहे. फक्त 2 लेअर कपडा यूज केलेला आहे. आणि बघा मग या पद्धतीने आता आपण ते सरळ करूयात. हे छान असे सिंपल मस्त छोटेसे लटकन आपले इथे फायनली रेडी झालेले आहे. सो बघा मग गोल गळ्यावर फक्त लेस वापरून झटपट म्हणजे अगदी कमीत कमी टाईममध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कोणालाही जमेल अशी, जर कोणी नवीन जरी शिकत असेल तरी सुद्धा फक्त लेस वापरून तुम्हाला अशी गोल गळ्यावर साधी सिंपल सोपी डिझाईन सहजच बनवता येईल. ऍक्च्युली मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी असते, तर ही डिझाईन तुम्ही नक्की त्यांना बनवून देऊ शकतात. पॅच वगैरे पण नको असतात, तर अशी डिझाईन नक्कीच त्यांना आवडेल. मी सुद्धा बऱ्याच कस्टमरची स्टिच करून दिलेली आहे आणि कस्टमर खूप खुश झालेले आहे. आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. आणि ह्या छानशा डिझाईनमुळे खरं तर ब्लाऊज आणि साडी खूप छान दिसणार आहे. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली गोल गळ्यावरची ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता.
ठीक आहे. सो चला मग आता झटपट तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि नक्कीच महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग सहित अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आहे. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.